आज आपण बघणार आहोत अगदी झटपट तयार होणारे दोन प्रकारचे सँडविच जे सगळ्यांना आवडतील आणि मस्त पौष्टिक असतील। सगळ्यात पहिल्यांदा 2 वाट्या दही मी कपड्यात बांधून ठेवलं होतं 1 तासासाठी। त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं। त्या दह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, किसलेली काकडी, किसलेलं बीटरूट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं, पिझ्झाचे मिक्स हर्ब्स घालायचे, चिली फ्लेक्स घालायचे। हे नसतील तर पाव चमचा लाल तिखट आणि काळ्या मिऱ्याची पूड घातली तरीही काहीच हरकत नाही, किंवा फक्त मीठ घातलं तरीही काहीच हरकत नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अप्रतिम अशी चविष्ट आपली सँडविचची स्टफिंग बनून तयार होते। गव्हाचा ब्रेड, ब्राऊन ब्रेड, मैद्याचा जो कोणता ब्रेड तुम्हाला आवडत असेल तो घ्यायचा। त्याच्यावर मस्तपैकी ही स्टफिंग लावायची। वरून बटर किंवा तूप व्यवस्थित भरभरून लावून घ्यायचं आणि तव्यावर मंद गॅसवर दोन्ही बाजूनी याला खमंग खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं। अगदी अप्रतिम असे आपले हे दही घालून सँडविच तयार होतात। अगदी कुठेही फोडणी देण्याची गरज नाही किंवा बटाटे उकडण्याची गरज नाही, पण चव अगदी अप्रतिम लागते। कुठेही आपण यामध्ये मेयोनीज वापरलेलं नाही, चीज नाही, पण अगदी परफेक्ट बनून तयार होतात। प्रवासासाठी बेस्ट ऑप्शन आहे, मुलांच्या डब्यासाठी एकदा ट्राय करून नक्की बघा। त्यानंतर आपण बघत आहोत दुसऱ्या प्रकारचं सँडविच। त्यामध्ये मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं, मोहरी जिरं घातलेलं आहे, 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा। कांदा एक अर्धा मिनिटभर परतून झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट आणि इथं मी दाबेली मसाला वापरलाय। पावभाजी मसाला, गरम मसाला, दाबेली मसाला, सांबर मसाला, जो कोणता मसाला तुम्हाला आवडतो, ज्याचा फ्लेवर आवडतो तो अगदी पाव चमचा घातला तरी चालेल। मला इथं आंबट गोड चटपटीत करायचं होतं म्हणून मी दाबेली मसाला वापरलाय। गरम मसाला किंवा पावभाजीचा मसाला वापरला तरीही याची चव खूप छान लागते। तोही वापरायचा नसेल तर आपला गरम मसाला वापरू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कच्ची कोथिंबीर घातलेली आहे। गॅस बंद करायचा। हे मिश्रण छान असं या प्रकारे दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आणि आपलं मिश्रण आता ब्रेडमध्ये भरण्यासाठी तयार आहे। कोणताही आपल्या आवडीनुसार मिल्क ब्रेड, होल व्हीट ब्रेड, ब्राऊन ब्रेड घ्यायचा। यावर मी हिरवी चटणी लावलेली आहे जी आपण सँडविच मध्ये वापरत होती। ही नसेल तरी फक्त स्टफिंगचे सुद्धा हे सँडविच छान लागतात, पण असेल तर नक्की घाला। एक साइडने मी हिरवी चटणी लावलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने मी आपला टोमॅटो सॉस लावलेला आहे। घरी बनवलेला टोमॅटो सॉस आहे। रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, एकदा नक्की पहा। अगदी उत्तम प्रतीचा टोमॅटो सॉस तयार होतो। त्यानंतर मी घातलेला आहे इथं किसून यावर चीज, जे की ऐच्छिक आहे, आवडीनुसार घालू शकता, पण घातलं तर चव छान लागते। दोन्ही बाजूने मस्त तूप लावून सँडविच भाजून घेतलेला आहे। तुम्ही रंग बघू शकता, एकदम खमंग खरपूस आलेला आहे। सँडविच भाजताना नेहमी मंद गॅसवर भाजा, म्हणजे सगळीकडून अगदी मस्त भाजलं जातं। या 2 प्रकारे मी सँडविच बनवते। तुम्ही कसे बनवते कमेंट्स करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।